सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या शनिवार दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। ह्या दसऱ्याच्या दिवशी आपण कुठल्याही शुभ कामाची सुरुवात करू शकतो। नवीन ऑफिस काढू शकतो। नवीन कुठलेही जे पण तुम्ही कुठले नवीन काम करणार असाल त्या कामाची सुरुवात उद्यापासून करू शकता। अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो। तर उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन सुद्धा करायचं असतं आणि घरातल्या आपल्या वाहनांची पूजा सुद्धा करायची असते आणि मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे, जो उपाय फक्त मुलांचे बाबाच करू शकतात। मुलांचे बाबा जर आपल्या घरात नसतील, बाहेरगावी असतील, तर मात्र आईने हा उपाय केला तरीही चालेल। व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या। ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्या सकाळीच उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्या हळदीचे लेपन करायचे, उंबरठ्यावर रांगोळी काढायची आहे। प्रत्येक सणासुदीला रांगोळी काढायची, त्यातनं काय होतं, निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटीचा संचार होत असतो आपल्या घरात। त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा प्रसन्न होत असतं। रांगोळी छोटीशी का होईना, फुलांची, फळांची, कुठल्याही प्रकारची तुम्ही रांगोळी काढू शकता। रांगोळीची म्हणजे कलरची कुठलीही रांगोळी काढू शकता। त्याचप्रमाणे आपल्या देवघर स्वच्छ करा। देवघरात फुलं, हार जे पण तुम्ही काही अर्पण करणार असाल ते अर्पण करा। धूप, दीप, नैवेद्य, आरती जे पण तुम्हाला जमेल ते करण्याचा नक्की प्रयत्न करा। आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरातले बघा, उद्या दसऱ्याच्या दिवशी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा मशीनची, गाड्यांची पूजा केली जाते। तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा आपण आपल्या तिजोरीपासून, आपल्या वाहनांपासून ते आपल्या गॅसपासून, आपल्या सिलेंडरपासून सगळ्याच गोष्टींची एक फूल लावून नक्कीच त्यांची पूजा करा। कारण प्रत्येक गोष्टी आपल्याला आपल्या संसारात रोजच्या रोज खूप महत्त्वाच्या असतात। त्याच्यामुळे दरवाजाला तोरण लावण्यापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करून घ्या। उद्या दसऱ्याचा दिवस आहे, प्रत्येक गोष्टीची पूजा झालीच पाहिजे। आणि त्याचप्रमाणे आपल्या घरात जे पण कुठले शस्त्र असतील, बघा आपण भाजी कापण्यासाठी सुरी वापरतो किंवा आमच्याकडे त्याला मोरली म्हणतात, ज्याला विळी म्हणतात, ते असतं। जे पण कुठले शस्त्र आहे, एखादे आपल्याकडे जो पण कुठलं टिकाव आहे, फावडा आहे, अशा काही शेतातल्या वस्तू असतील त्यासुद्धा आपल्याला उद्या पूजन करायच्या आहेत। आणि त्याचप्रमाणे आपल्याला उद्या सरस्वती पूजन करायचं आहे। बघा, आपण सुद्धा शाळेत जात असताना सरस्वती पूजन करायचो, तर पाटीवर किंवा वहीवर, आता वहीवर हा सरस्वती माता काढली जाते, जी आपण चिन्ह आपण तयार करतो। बघा, ती सरस्वती मुलांना काढायला शिकवा। त्या दिवशी सगळे आपल्या घरातले जितके काही ग्रंथ असतील आपल्या घरात, स्वामींचे म्हणा किंवा जे पण तुमच्या घरात कुठले ग्रंथ असतील ते ग्रंथ, आपल्या मुलांची पुस्तकं, वह्या, त्या सगळ्यांची तुम्ही उद्या सरस्वती पूजन म्हणून मुलांना पूजन करायला शिकवा। उद्या सरस्वती पूजन आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरात आपल्याला एका वृक्षाचं उद्या वृक्ष एक खरेदी करायचं आहे, एक झाड खरेदी करायचं आहे, जो आजही करू शकता। तर आपल्याला एक शमीचं झाड खरेदी करायचं आहे। हे शमीचं झाड सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। खूप आपल्याला ज्या पण काही आपल्या इच्छा आहेत, आपल्या घरातल्या ज्या पण कुठल्या निगेटिव्हिटी आहेत त्या दूर करण्याचं काम शमीचं झाड करत असतं। शमीचं झाड आपल्या घरात उद्या आणायचं आहे। त्याचं पूजन जसं आपण वृक्षाचं करत असतो, तुळशीचं करत असतो, त्याचप्रमाणे तुळशीजवळ ठेवून त्या शमीच्या झाडाचं सुद्धा पूजन करू शकता। नसेलच तर तुम्ही शमीचं झाड कुठे आजूबाजूला असेल त्याची आजच काही पानं तोडून आणा, आधी नमस्कार करा, पानं तोडून आणा। त्यानंतर शमीच्या झाडाच्या पानांची सुद्धा तुम्ही घरात पूजा करायची आहे उद्याच्या दिवशी। शिवाय आपट्याची पानं आणून सुद्धा आपल्याला आपल्या स्वामींच्या चरणावर किंवा देव्हाऱ्यात जे पण कुठले देव असतील त्यांच्या चरणावर हे अर्पण करायचे आहेत। कालच मी एक व्हिडिओ शेअर केला, नक्कीच जाऊन पाहू शकता। तर अशा पद्धतीने उद्याचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे। उद्या गोडाधोडाचा नैवेद्य सुद्धा आपल्याला करायचा आहे। शिवाय आपली मुलं अगदी शाळेपासून कॉलेजपर्यंत मोठी असतील, त्या मोठ्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे। आपण जसं ललिता पंचमीत एम किंवा स्वास्तिक काढत असतो, त्याचप्रमाणे मधाने आपल्या सोन्याच्या किंवा दर्भाच्या आपल्याला एम लिहायचं आहे। ते एम आपल्याला मधानेच लिहायचं आहे। मुलांच्या बाबाने करायचं आहे। बाबा जर नसेल, बाहेर गेले असेल, तर आई करू शकते। अशा पद्धतीचा हा उद्याचा उपाय आहे। सरस्वती माता आपल्याला प्रसन्न आपल्या मुलांवर प्रसन्न होते। आपली मुलं भरभर शिकू लागतात, सगळ्या काही गोष्टी आपल्या मनासारखे करू लागतात। अगदी अभ्यासात खूप काही मार्क्स काढू शकतात, परंतु उपाय पण आपल्याला करायचा आणि अभ्यास पण
तर उद्याचा दिवस असा भरपूर आनंदाने आणि उत्साहाने नक्कीच साजरा करा. आपल्या घराला घरपण येतं. सगळ्या काही पूजा विधी, रांगोळ्या, फुलांच्या रांगोळ्या सगळं काही व्यवस्थित करा. जास्त काही तुम्हाला म्हणत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.